क्लायमेट फ्रेंडली डाएट किंवा पर्यावरणपूरक आहार याचा अर्थ की मुळामध्ये असा आहार जो या बदलत्या हवामानामध्ये सगळ्यात पहिले तर उगवून येईल. घोरकन म्हणून येतं असं, ते जरा वेडंवाकडं वाढतं असं. हो. पण ते तुम्ही उकडलात की तू त्याचे पराठे केलेस आणि बटाट्याचे पराठे केले कोणालाच कळणार नाही. स्थानिक भाजीपाल्याचा आपल्या अन्नामध्ये स्वीकार करा म्हणतो, त्याच्यामध्ये रानभाज्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर खाताना कुठे काही 4 प्रश्न आपण पण आपल्याला विचारावेत. हे सगळे अन्नधान्य आपल्या जैवविविधतेचा भाग आहे. हाय, काल निर्णय मागचं पान या पॉडकास्टवर मी शक्ती साळगावकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर. आपण काय खातो हे महत्त्वाचं आहे, ते केव्हा खातो हेही महत्त्वाचं आहे. पण नेमकं आपण काय आणि केव्हा खायचं याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण आज बोलणार आहोत संगीता खरात यांच्याशी. त्या सृष्टी ज्ञान या संस्थेच्या सहसंचालिका आहेत. गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या शिबिरातून, लिखाणातून आणि रिसर्चमधून तांदूळ, रानभाज्या, कंद, मुळं, मिलेट्स यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. याबद्दल अवेअरनेस स्प्रेड केलेला आहे आणि पर्यावरणपूर्वक आहार कसा घ्यावा आणि तो नेमका काय असतो याबद्दल त्या अभियान चालवतात. त्याबद्दल त्या बोलतात, लिखाण करतात आणि आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. नमस्कार संगीताताई. नमस्कार. आज तुम्ही आलात त्याबद्दल प्रथम धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला सुद्धा येण्याची आणि बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल. तर आपण सुरू करूया की क्लायमेट फ्रेंडली डाएट म्हणजे नेमकं काय? क्लायमेट फ्रेंडली डाएट किंवा पर्यावरणपूरक आहार याचा अर्थ की मुळामध्ये असा आहार जो या बदलत्या हवामानामध्ये सगळ्यात पहिले तर उगवून येईल आणि हवामान बदलाचा सगळ्यात पहिले फटका आपल्या आरोग्यावर पडत असतो. आपण आताही बघतो की अचानक उष्णता वाढलेली आहे किंवा गेल्या वर्षीच जर आपण बघितलं तर मे महिन्यातच जूनसारखा पावसाळा सुरू झाला होता. हो. तर यासारख्या ज्या गोष्टी असतात त्यामुळे पटकन आपल्याकडे आरोग्यावर परिणाम होतो. विशेषतः लहान मुलं असतील, घरातले वयस्कर तर त्यांना सुद्धा पटकन सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार हे वारंवार उद्भवत असतात. आणि त्याच्याशिवाय मग इतर मोठे आजार आहेच आहेत त्याच्या मागोमाग येणारे. म्हणजे जास्त पाऊस झाला असेल तर पाणी प्रदूषित होतं, त्यामुळे त्यासारखे असतील किंवा उष्णता वाढल्याने मच्छरांसारखे जे कीटक असतात ते मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्या ह्यानी येणारे आजार. तर हा वेगळा भाग आहेच आहे. पण या सगळ्यांपासून जर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला कोणता आहार घ्यायला हवा आणि तुम्हाला जरी तो घ्यायची इच्छा आहे पण तो या हवामानात उगवूनच नाही आला तर जे काही आहे, कारण शेतीवर पण तेवढाच परिणाम होतो. बरोबर. आपण बघतोय अगदी हा जो लांबलेला पाऊस होता 2025चा, तर त्यांनी किती नुकसान केलं संपूर्ण पिकांचं. तर त्यामुळे असं आपल्याला अन्न ते मुळात आणि उगवून आलं पाहिजे. तर अशा प्रकारचा जो आहार आहे तो आम्ही म्हणतो तुम्ही खा, जो या बदलत्या हवामानात तग धरून राहील आणि त्याचबरोबर तो आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती पण देईल. आणि ह्याच्यामध्ये मग आम्ही पुरस्कार करतो संस्था म्हणून, कारण सृष्टीज्ञान संस्था ही पर्यावरण शिक्षणाचं काम करत आहे आणि त्या ह्याच्यामध्ये मग हवामान बदल ही खूप मोठी जागतिक समस्या आहे ज्याचा आपल्या प्रत्येकावर परिणाम होत असतो. मग ह्याच्यामध्ये आम्ही मुंबई असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा, ठाणे जिल्हा, या संपूर्ण पालघर, या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर म्हटलं तर या भागामध्ये शालेय विद्यार्थी असतील, महाविद्यालयीन युवक, शिक्षक या सगळ्यांबरोबर त्याचबरोबर मग शेतकरी, महिला, सर्वसामान्य सगळ्या लोकांपर्यंत हवामान बदल म्हणजे काय, त्याचे काय परिणाम होतात वगैरे हे शास्त्रीय माहिती देतच असतो. पण हा मला वाटतं आरोग्य हा तर सगळ्यांसाठीचाच विषय आणि त्याने मग आपण कुठल्या प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे याबद्दल आम्ही जाणीव जागृती करत असतो. त्या ह्याच्यामध्ये आम्ही काय कोणत्या प्रकारच्या आहाराचा पुरस्कार करतो त्याच्यामध्ये मुख्यतः येतात ते आपल्या पारंपरिक रानभाज्या आहेत त्यांचा ह्याच्यामध्ये समावेश होतो, स्थानिक भाज्या यांचा ह्याच्यात समावेश होतो. त्याच्या व्यतिरिक्त आदिम धान्य म्हणजे मिलेट्स यांचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. याच्यामध्ये आम्ही पुरस्कार करतो, लोकांना सांगतो खास करून रानमेवा जो आता उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो तर रानमेवा खाल्ला जावा.
कंद, मुळं जी हिवाळ्यामध्ये आपल्याला उपलब्ध होत असतात, ज्या ज्या जो हंगाम असेल त्या हंगामानुसार उपलब्ध असलेली फळं, भाज्या यांचा स्वीकार करावा. आणखीन एक मोठी गोष्ट जी आपल्या सध्याच्या आहारात मिसिंग आहे ती म्हणजे तंतुमय पदार्थ किंवा फायबर ज्याला Fiber. म्हणतात. तर त्यामुळे आम्ही सांगतो की कोशिंबिरी यांचा सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर मोठ्या प्रमाणावर जर तुम्ही स्वीकार केलात तर तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील आणि या बदलत्या हवामानामध्ये तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं टिकवून ठेवू शकाल. वा. पण आपलं जे आजकाल जगणं आहे त्याच्यामध्ये एकतर वर्किंग मदर फादर दोन्ही वर्किंग असतात. मोस्टली जेवण करायला बाई असते किंवा आई घाईमध्ये सकाळी ऑफिसला जायच्या आधी किंवा बाबा तिला मदत करतात इफ यू आर लकी. अशा लाईफस्टाईलमध्ये आपण जे आहार खातो तो हंगामानुसार खाणं यासाठी काय काळजी घ्यावी आणि काय म्हणजे तुम्ही काही एक्झाम्पल्स द्याल का त्यासाठी? जरूर. जसं की आधी आपण हे समजून घेऊया की आपण सध्या खातो काय अशा पद्धतीने. तर आपण म्हणजे लाईफस्टाईल तर आहेच आहे, जीवनशैली जी आपली आहे अत्यंत धावपळीची आहेत, प्रवासात खूप आपला वेळ जातो आहे, कामाचे तास अनियमित आहेत, त्याच्यामुळे पुरेशी झोप नाही आहे, व्यायामाचा अभाव आहे. त्या व्यतिरिक्त खाण्याच्या ज्या वेळा आहेत, वेळापत्रक आहे ते आपल्या शरीराचं पूर्णपणे कुठेतरी कोलमडलेलं आहे. म्हणजे इच्छा जरी असली, सोबत डबा असला, म्हणजे माझं स्वतःचं सुद्धा अनेकदा असं होतं की सोबत आहे पण ते खायलाच वेळ नाही, असं सुद्धा म्हणजे हे होऊ शकतं की असं आहे म्हणून. तर ह्या सगळ्या ह्याचा परिणाम कुठेतरी आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर अर्थातच होत असतो. आणि जर आपण आपलं रोजचं जेवण जर म्हटलं तर आपण काय जेवतो असं जर आपण म्हटलं, सकाळपासून आपण रात्रीपर्यंत अशी आपण एक यादी करायची म्हटली तर म्हणजे पदार्थ आपण खूप वेगवेगळे खातो आणि ते आपल्याला नवीन नवीन हवं असतं खायला, तर ते आपण खातो. पण त्याचे जे अन्न घटक आहेत मुख्यतः असं आपण ते बघितलं तर आपण काय खातो? आपण खातो साखर, आपण खातो गहू, आपण खातो तांदूळ, मैदा, मका, फॅट, बटाटा. ह्याच गोष्टी बघा फिरून फिरून असतात. चीज असतं त्याच्यात लहान चीज असतं. हां, मुलांसाठी. तर ते फॅट्सचं प्रमाण पण गेल्या 100 वर्षामध्ये आपलं साखरेचं खायचं प्रमाण आणि स्निग्ध पदार्थ, मग त्याच्यामध्ये दूध असेल, तूप असेल, डालडा असेल, तेल असेल, चीज असेल, या सगळ्याचं प्रमाण जरा वाढलंच आहे, म्हणजे खूपच वाढलंय. गेल्या 25 वर्षात असं बघितलं आपण भारतात तर ते त्याहून जास्त वाढले. आपण या वाढीचं साधारण बघितलं तर 50 वर्षामध्ये हे ग्रॅज्युअली वाढलंय आणि गेल्या 25 वर्षात आणखीन झपाट्याने हे वाढलेलं आहे. तर हेच खाणं आपण परत परत भरपूर खात असतो. म्हणजे मी समोसा खाईन किंवा मी बटाटा वडा खाईन, बटाटाचा आहे मैदा आहे, तेच आहे. म्हणजे पदार्थ दोन वेगळे आहेत असं वाटेल आपल्याला. किंवा मी पोहे खाल्लेत, पोहे तांदळापासूनच बनलेले आहेत, किंवा मी शिरा खाल्लाय आज नाश्त्याला, पण मी दुपारी जेवायला पोळी भाजी जेव्हा खाते तर मी गहूच खाते परत, सकाळी पण मी गहू आणि हे. आणि ह्याच्यामध्ये विविधता आणणं, याच्यामध्ये बदल करणं हे खूप आवश्यक आहे. तर हे आपण जर बघितलं, जे आम्ही म्हटलं, ज्या आम्ही हवामानपूरक किंवा पर्यावरणपूरक आहाराचा आम्ही जो पुरस्कार करतो, तुम्ही बघाल तर आपण या गोष्टी ज्या 4-5 त्याच परत खातोय त्याच्यामध्ये एक्झॅक्टली त्याच्यासाठी पर्याय त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. तर ते आपण त्याच्या जागी थोडेसे जर आणले तर खूप त्याच्यामध्ये फायदा होऊ शकेल असं आहे. तर हे जे पर्याय आहेत ते काय म्हणजे तांदळाच्या ऐवजी मिलेट्स का? हो. गव्हाच्या तुम्ही म्हणजे गहू आहे, गव्हाच्या पोळीच्या ऐवजी आपण भाकऱ्या विचार करू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्य आहेत, ज्याचा आपण भाकऱ्यांसाठी विचार करू शकतो. वरी, सावा, कुटकी, कोदो ही नावं अनेक जणांना माहिती नसतात, काही जणांनी फक्त ऐकलेली असतात. पण ह्याचे उत्तम भात आणि खिचडी होऊ शकते, तर तुम्ही तांदळाला तो पर्याय करू शकता. तांदळामध्ये सुद्धा काही आपल्या तांदूळ म्हणजे अनेकदा तांदळाला बऱ्याचदा असा म्हणजे विलन असा बनवला जातो, किंवा डाएटिंगला पण सुरुवात करायची तर सगळ्यात पहिले काय तर भात बंद, असं हे म्हणजे असंच एक कुठेतरी आहे.
पण असं नाही आहे, तांदूळ पण खूप चांगला आहे मुळामध्ये आणि तो तुम्ही योग्य पद्धतीने जर खाल्लात तर तांदळामधले सुद्धा खूप पोषण मूल्य तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे मी जेव्हा आपण आत्ताच्या आहाराबद्दल बोलतो ना, त्याच्यामध्ये एक युनिफॉर्मिटी म्हणतात ना, तसं सहज सार्वत्रिकरण काहीतरी झालेलं आहे. म्हणजे आम्ही गहू लोकवन खातो, आम्ही भात मग बासमती खातो, नाहीतर इंद्रायणी खातो नाहीतर आणि सुरती कोलम सुरती कोलम, म्हणजे काही ठरलेले ठराविक आहेत. आणि हे तुम्हाला संपूर्ण भारतभर असं कुठेतरी पसरलेलं दिसतं की चपातीच खायची आहे, पोळी खायची आहे, गव्हाची पोळी खायची आहे, भाजी खायची आहे आणि हे अमुक एक काही ठराविक प्रकारचे तांदूळ खायचे आहेत. आपल्याकडे तांदळाच्या 1,00,000च्या वर प्रजाती आहेत, होत्या होत्या त्यातल्या नष्ट झाल्यात बऱ्यापैकी आणि आपण एक 10-12 हजार जाती असं आपण म्हणजे त्याच्यामध्ये रिवाईव्ह करण्यामध्ये आपली भारताची जी जीन बँक आहे त्याच्यामध्ये आपण थोडे यशस्वी झालो. हे ऐकून तुम्हाला काय वाटतं, अरे आयुष्य संपेल टेस्ट करताना असं. तर ह्या आपले जे स्थानिक या भागामध्ये आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये जो उगवून येणार जर लोकल तांदूळ तुम्ही एकदम अनपॉलिश्ड जर असा खाल्लात तर तो कदाचित आकाराने वेगळा असेल, कदाचित तो तेवढाच लांब सडक आणि सुटसुटीत होणारा नसेल, चवीला थोडा वेगळा असेल, त्याचा रंग कदाचित थोडा काळपट असेल, लालसर असेल, काही वेगळा असेल, पिवळसर असेल, असं काहीतरी असेल, मात्र त्याच्यामध्ये सगळे पोषण मूल्य असतात. तर अशा पद्धतीचा भात असतो. तर म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही पूर्ण रिप्लेस करायला हवा, पण आपल्या भागामध्ये उगवून येणारा भात जर तुम्ही खाल्लात, स्थानिक जो काही आपला आहार आहे तर तो जर आपण घेतला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. बटाटा आपण म्हटलं तर बटाट्याच्या ऐवजी खूप वेगवेगळी कंदमुळं आहेत आपल्याकडे. कणगर येतात, करांद येतात, काटे कणगर असे भरपूर येतात कंद. मोठे कंद पण अनेक येतात. सुरण आहे आपल्याकडे मोठ्या ह्याच्यामध्ये, असं म्हटलं तर घोरकंद म्हणून येतं. असं ते जरा वेडं वागडतं असं, पण ते तुम्ही उकडलात की त्याचे पराठे केलेस आणि बटाट्याचे पराठे केले कोणालाच कळणार नाही. तर इतके ते छान असे त्याचे बनतात. तर हे आहेत पर्याय उपलब्ध आणि आपण वापरत होतो ते. पण गेल्या 50-60 वर्षामध्ये हे थोडंसं हे सगळ्या गोष्टींचा वापर जरा कमी झालेला आहे. तर हे त्याला अनेक उपाय आहेत आणि जे स्निग्ध पदार्थांचं प्रमाण खूप वाढलंय ते आपल्याला ठरवूनच कमी करायला लागेल. तुम्ही म्हणता हे जे गेले 50-60 वर्षात झालंय त्याच्यासाठी कारण काय असेल असं तुम्हाला वाटतं? कारण म्हटलं तर अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिले तर ही जी मी आता अन्नाचे आपले प्रकार सांगितले हे आपल्याकडे आहेत. म्हणजे मुंबई हा, आता आपण मुंबईत आहोत तर आपण हा कोकणचाच भाग आहे असं म्हणेन. तर ह्याच्यामध्ये प्रचंड त्याच्यामध्ये विविधता आहे. तर हेच जे कंद आहेत त्यातलेच तांदूळ आहेत, याच्यामध्ये जे मिलेट्स आहेत, हे तुम्ही जर महाराष्ट्रातल्या पण वेगवेगळ्या भागात गेलात ना तर त्याचे प्रकार बदलतात. तर हे सगळे अन्नधान्य आपल्या जैवविविधतेचा भाग आहे आणि ही जैवविविधता बायोडायव्हर्सिटी एक्झॅक्टली ही जपणं आवश्यक आहे. आणि जसं आपल्याला काहीतरी वैविध्य आवडतं, म्हणजे की आज आता ह्या पॉडकास्टला तू ही साडी नेसली आहे तर नेक्स्ट काहीतरी शूटिंग असेल तर तू काय म्हणजे नाही मी ना दुसरी नेसते किंवा ही माझी झाली आहे घालून आता एकदा, नाही मी काहीतरी दुसरं घालते असतं. तर ही एक आपल्याला एक हौस असते ना की असं वेगळं करायची. तशा आपल्या शरीराला पण खूप असं वेगळं वेगळं हवं असतं, पण ते आपण देत नाही. आणि जे हवं असतं ते सगळं आपल्या आजूबाजूला असतं, पण आपण त्याला कुठेतरी आपल्या आतमध्ये घेत नाही. तर हे आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, एकूण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही जैवविविधता खूप महत्त्वाची असते. आणि ह्याच्यामध्ये एकसुरीपणा आला तो त्याला एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे जी हरित क्रांती झाली आपल्याकडे ती 70च्या दशकामध्ये, ग्रीन रेव्होल्यूशन ज्याला म्हणतात ती, त्या काळामध्ये ती अत्यंत आवश्यक होती. आपल्याला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं, त्याच्यानंतर लागोपाठचे येणारे दुष्काळ आणि हे सगळं बघता आणि जी लोकसंख्या होती त्यांना पुरेसं अन्न मिळवून देण्यासाठी आणि आज आपण जे बसलो, कारण आपल्या आधीची जी पिढी होती तर त्यांचं पोषण केवळ ते हरित क्रांतीमध्ये जे
उत्पादन केलेलं अन्न होतं आणि मग ते रेशनिंग सिस्टीमच्या द्वारे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं. त्याच्यामुळे त्याच्यावरती पिढी वाढली आणि त्याच्यानंतर पुढे आता आपल्याला म्हणजे आता मला नाही वाटत एवढं कोणी जास्त काही जाऊन घेत असेल. कधीही लागलं तर एखादा गरीबातला गरीब सुद्धा दुकानामध्ये जाऊन त्याला जे परवडते ते वेगवेगळे रेट्सचे आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये धान्य आहेत, भाज्या आहेत, त्याला जे परवडते ते तो जाऊन घेऊ शकतो. तर हे हरित क्रांतीचं त्याच्यामध्ये योगदान आहे. आणि मग त्याच्यामध्ये कसं होतं ना की हरित क्रांतीमुळे तुम्हाला एक ठराविक प्रकारचंच अन्न उगवायला शासनाने त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोत्साहन दिलं, त्याच्यामध्ये सवलती दिल्या, त्यांना आधारभूत पायाभूत किमती दिल्या, त्याला supply पण त्याला केलं. सप्लाय त्यांना हे करावं म्हणून. आणि मग त्यामुळे शेतकऱ्याला काय झालं की इथे हमी दिसते मला तर मी हेच पिकवतो. आणि त्याच्यामध्ये मग स्थानिक जैवविविधता कमी झाली की मी अजून काय करत होते किंवा आपल्याकडची जी शेती होती मुळामध्ये म्हणजे हरित क्रांतीच्याही खूप आधी 150-200 वर्ष आधी की शेतकरी स्वतःचा जास्त विचार करत होता की मला घरात काय लागणार आहे, मला धान्य लागणार आहे, मला तेल लागणार आहे, मला भाज्या लागणार आहेत, मला फळं लागणार आहेत आणि तो त्याच्या शेतात ते लावत होता. जे जास्तीचं होतं ते बलुतेदारी जी पद्धत म्हणतात, माझ्याकडे ज्वारी जास्त आहे मी तुला देते, अच्छा मग तुझ्याकडे तांदूळ जास्त आहे तू मला दे. ही जी पद्धत होती ती हरित क्रांतीच्याही आधी जी मोडीत काढली ती इंग्रजांनी काढली. कारण त्यांना नीळ हवी होती, त्यांना तंबाखू हवा होता चीनमधून चहा आणण्यासाठी, त्याच्यानंतर त्यांना ऊस हवा होता, त्यांना बार्टर सिस्टम्स ही आधी होती त्याच्याही आधी. आणि हे इंग्रजांनी तेव्हा हे सगळं तोडून काढलं. त्यांना कापूस हवा होता इंग्लंडमधल्या गिरण्या चालू ठेवण्यासाठी. तर ही जी कॅश क्रॉप्स आपण ज्याला म्हणतो तर ती त्यांनी करायला सुरुवात केली आणि तिथे खूप झालं कारण शेतसारा भरणं खूप आवश्यक होतं. आणि त्याच्यासाठी मग ही तिथून जी तुटायला लागली आपली ही जी संपूर्ण जैवविविधता धरून ठेवणारी ही जी आपली शेती होती ती तिकडे तुटायला सुरुवात झाली आणि त्याच्यावर शेवटचा गाव हा हरित क्रांतीने घातला. आणि त्याच्यामुळे आपल्या आहारामधली जी विविधता होती किंवा स्थानिक माझ्याकडे जे आहे आसपासचं तेच घ्यायचं तर हे कुठेतरी मोडीत निघालं. मिळेनाशा झाल्या काही गोष्टी. आणि दुसरं तर दळणवळणाच्या सोयीसुविधा वाढल्या. आज आपण जगाला पण एकूणच एक ग्लोबल खेडं वगैरे असं आपण म्हणतो त्याच्यामध्ये. तर हे सगळं जेव्हा जोडले गेलो तेव्हा सगळेच मग अन्नपदार्थ असतील, खाद्यपदार्थ याचाही परिणाम झाला. जर ते आपल्याला उपलब्ध आहे, जर मिळतं आहे तर मी ते का नको खाऊ, मी खाईन ते काहीतरी वेगळं आहे, नवीन आहे असं सुरुवातीला अप्रोच होता. आणि मग हळूहळू मला वाटतं आपण खूप छान पद्धतीने स्वीकारलं ते आणि आपल्या आहार पद्धतीचा भाग बनवलं त्याला. हो. पण यात मगाशी तुम्ही म्हणालात की तांदळाच्या ऐवजी मिलेट्स किंवा गव्हाच्या ऐवजी मिलेटची भाकरी. तर मिलेट्स हे का महत्वाचे आहेत? तुम्ही बायोडायव्हर्सिटी म्हणालात, तसंच ती बायोडायव्हर्सिटी आपल्या गट मध्ये असते आणि त्या दोघांचा काय संबंध आहे याबद्दल थोडंसं सांगा. जरूर जरूर. जेव्हा आपण आपल्या रोजच्या आहारातली आता धान्य बघतो तर त्याच्यामध्ये तर गहू आणि तांदूळ ही मुख्य धान्य आहेत. बाकी इतर धान्य थोडीशी कमी आहेत. बाकी कडधान्य वगैरे हे आहेत. तर गहू आणि तांदूळ जेव्हा आपण हे असं म्हणतो ना तर आणि जेव्हा आपण त्याच्या जागी मिलेट्स हे घेतो वेगळे वेगळे ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, सावा, कुटकी, कोदो यासारखी जेव्हा आपण घेतो ना तेव्हा त्याच्यामध्ये पोषण मूल्य जी आपल्या शरीराला लागतात म्हणजे काय आपल्याला लागतं, आपल्याला कर्बोदकं लागतात, आपल्याला प्रथिनं लागतात, आपल्याला खनिज लागतात, जीवनसत्व लागतात, तंतुमय पदार्थ लागतात, आपल्याला स्निग्ध पदार्थ लागतात. इंग्लिश शब्द आपले व्ह्युअर्स आहेत ना त्यांना काही कन्फ्युज आहे. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन्स. येस, सो ऑल दिस थिंग्स वी नीड. तर हे सगळे मिलेट्समध्ये गहू आणि तांदळापेक्षा 5 पट अधिक आहेत. 5 पट अधिक आहेत. गव्हामुळे अनेकांना ना ग्लुटेन ॲलर्जी होते बघा. तर ग्लुटेन हे एक प्रथिन आहे गव्हामधलं आणि बिकॉज ऑफ ग्लुटेन ओनली व्हीट इज लव्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. कारण ते जे चिकटपणा असतो ना गव्हाला तो ग्लुटेनमुळे असतं. ती जी तन्यता मिळते त्याच्यामुळेच तुम्ही त्याचा पाव बनवा, काहीही बनवा, काही जगात म्हणून तर तो एकदम लोकप्रिय झालेला आहे गहू. तर ते जे आहे ना पण त्याची अनेकदा ॲलर्जी होते अनेकांना. तर ही सगळी धान्य आहेत ती ग्लुटेन फ्री आहे, याच्यामध्ये ग्लुटेन अजिबात नाही आहे. दुसरं तर यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा लो आहे. साखर आपल्या शरीरामध्ये सोडण्याचं प्रमाण
हे गहू आणि तांदळाचं जेवढं जास्त आहे त्या मानाने मिलेट्सचे साखर सावकाश सोडतात. म्हणजे जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याला जेव्हा सलाईन लावतो आपण, तर आपण सलाईन कसं लावतो, असं आता नाही ह्याला बरं वाटलं पाहिजे म्हणून आपण असं नळासारखं सोडतो का, तर नाही, आपण ते ड्रॉप 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 तसंच तुमच्या रक्तामध्ये मिसळलं पाहिजे. तशीच आपल्या साखर हळूहळू शरीरामध्ये गेली पाहिजे. कार्बोदकांमधून मुख्यतः आपल्याला शर्करा मिळत असते, ग्लुकोज, हो. जी आपल्या शरीराला एनर्जी देण्यासाठी खूप उपयोगी असते अशी. बट दॅट sugar should be released like this way. But when you have a bowl of rice, within an hour the sugar come Spikes. as a flood. हम्म. इतकं म्हणजे आत्ताचा जो आपण भात खातो, जो छान एकदम सडवलेला आणि पॉलिश केलेला असतो, तो भात अशा आहे, तर तो खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या रक्तात येतो. जेव्हा की मिलेट्स सावकाश तुमच्या शरीरामध्ये, जसं मी सांगितलं, ड्रिप ड्रिप सलाईन प्रमाणे शुगर सोडतात. का? कारण जसं मी आधीच म्हटलं की आपल्या आहारामध्ये सध्या खूप मोठी जी कमतरता आहे ती फायबर्सची आहे, तंतुमय पदार्थ. तर हे तंतुमय पदार्थ त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असतात, त्यामुळे ते सावकाश पचतात, हळूहळू पचतात, हळूहळू ग्लुकोज रिलीज करतात आणि त्यामुळे आपल्या रक्तामधली जी साखर आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणावर अशी नियंत्रित राहू शकते. तुम्हाला माहिती असेल कदाचित की अनेकांना ज्यांना मधुमेहाचा त्रास असतो मग ते आवर्जून भाकऱ्या वगैरे खात असतात ते असं. फक्त डॉक्टरने सांगितलं म्हणून. आता त्याचं Exactly. कारण तुमच्यामुळे आम्हाला कळलं. आणि दुसरं कसं आहे की ते झाल्यावर तुम्ही हे सगळं खायला सुरुवात करायचं, त्याच्यापेक्षा आधीपासूनच जर तुम्ही हे आहारामध्ये ठेवलं तर खूप फरक खूप पडेल. होणारच नाही ना तुम्हाला, मधुमेहच होणार नाही, ही एक गोष्ट. आणखीन एक दुसरी गोष्ट अशी की आपण जेव्हा हवामान बदल आणि म्हणतोय त्याच्यामध्ये तापमान खूप मोठ्या प्रमाणावर वाढतंय. अजून समजा जर 2 सेंटीग्रेडनी सुद्धा तापमान वाढलं तर या वाढलेल्या तापमानामध्ये गहू आणि तांदूळ कदाचित उगवून येणारच नाही. त्यामुळे मी अगदी तरुण लोकांना पण सांगते की झालंय आमचं 20-25 वर्षामध्ये होऊन जाईल काहीतरी, पण नंतर जर हे उगवूनच आलं नाही तर तुम्ही काय खाल? त्यापेक्षा आत्तापासून थोडं थोडं खायला सुरुवात करा. कारण आता जशी थोडेसे मिलेट्स महाग आहेत, कारण कमी त्याचं पिकतातच कमी, त्यामुळे थोडेसे महाग आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या मानाने गहू स्वस्त वाटतो, कदाचित नंतर असं होईल की मिलेट स्वस्त होईल आणि गहू महाग होईल, मग तुम्हाला परवडत नाही गहू. तर त्यापेक्षा म्हणून आत्तापासूनच खायला सुरुवात करा. कारण सवय लावा. सवय लावा, सवय लावा, असं पण मी त्याच्यामध्ये सांगते. आणि महत्त्वाची गोष्ट ही की का हे बदलत्या हवामानामध्ये उगवून येतात, कारण लोकल आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं हवामानात बदल झाला किंवा त्याला पाण्याची ओढ बसली किंवा पूर आला किंवा जेव्हा तापमान वाढतं तेव्हा शेतामध्ये सुद्धा किडींचं प्रमाण वाढतं. जसं आपल्याकडे मच्छरांचं प्रमाण वाढतं तसं शेतांमध्ये सुद्धा किडी खूप मोठ्या प्रमाणावर वाढतात, त्याचा प्रादुर्भाव वाढतो. अशा वेळेला त्यांना म्हणजे ते स्वतःच एवढे मजबूत असतात ना की त्यांना काही फरकच पडत नाही. ह्या अशा प्रकारच्या काही समजा जरी आल्या, आजार आले, कुठले, सगळ्यात पहिले ते पडतच नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचं खत वगैरे लागत नाही, कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक लागत नाही. सो दे आर बेसिकली ऑर्गॅनिक, म्हणजे जन्मताच ऑर्गॅनिक, गरजच नाही, मग आपण घालतच नाही, तर काही गरजच पडत नाही तसं. अशा ह्यानी म्हणूनच त्याला आम्ही म्हणतो की ऑर्गॅनिक आहे, ग्लुटेन फ्री आहे, ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे. म्हणजे आत्ताचे आपले डाएटचे जे जे निकष आहेत ते जर सगळे त्याला लागू होतात तर का नाही खायचं, जरूर खायचं अशा आहे. मग अशी मिलेट्स बद्दल तुम्ही उल्लेख केला तेव्हाच रानभाज्या याबद्दल बोललात, तर त्या किती महत्त्वाच्या आहेत आणि आजच्या पिढीला या भाज्यांची माहिती कमी आहे, त्यामुळे थोडीशी त्याबद्दलही माहिती द्या. रानभाज्या खूपच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जेव्हा आपण स्थानिक भाजीपाल्याचा आपल्या अन्नामध्ये स्वीकार करा म्हणतो, त्याच्यामध्ये रानभाज्या खूप महत्त्वाच्या आहेत. नावामध्येच येतं, रानावनामध्ये कुठेही सहज स्वतःहून उगवून आलेल्या भाज्या त्या रानभाज्या.
त्या शेताच्या बांधावर येतात, अगदी रस्त्याच्या कडेला, रेल्वे लाईनमध्ये सुद्धा अगदी सहज उगवून आलेल्या 2 ज्यामध्ये जागा असते त्याच्यामध्ये पण पटऱ्यांच्या मध्ये ह्या उगवून येतात, स्वतःहून उगवून येतात. यातल्या बऱ्याचशा ज्या भाज्या आहेत त्या मुळात तण आहे, आपल्या शेतामध्ये वगैरे सुद्धा उगवून येतात. तर काही त्या भागामध्ये स्वतःहून अशा ह्या उगवून येत असतात. याला पुन्हा एकदा आपण जेव्हा ऑर्गॅनिक हा जेव्हा बाजारातला परवलीचा शब्द झालेला आहे, तर त्याच्यामध्ये कोणी त्या खास बियाणं बाजारातून आणून ते विकत घालून तिकडे टाकत नाहीये, कोणीही त्याला खत घालायला जात नाहीये. आता आपल्या शेताच्या बाजूला आहेत तर आपल्या शेतातलं काय मिळत असेल थोडंफार तर मिळालं, अदरवाईज कोणी त्यांची खास निगराणी राखत नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक फवारत नाही, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या वाढतात. या रानभाज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व, खनिज आणि अँटीऑक्सिडंट्स म्हणजे जी आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी आवश्यक अशी पोषण मूल्य असतात, तर ती ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. म्हणून ही जरूर रानभाज्या वेगवेगळ्या आहे. म्हणजे पहिला पाऊस झाल्याबरोबर आलेली शेवळं आहेत, इथपासून ते लोकांमध्ये अगदी लोकप्रिय आणि माहिती असलेलं म्हणजे तेरळू असेल किंवा टाकळा असेल, फोडशी असेल, भारंगी, कुडा, कुड्याचे शेंगा, कुडाची फुलं, इथपासून वेगवेगळ्या रानभाज्या म्हणजे प्रत्येक भागातल्या वेगवेगळ्या रानभाज्या आहेत, स्थानिक आहेत. तर ह्या रानभाज्या आपल्या शहराच्या थोडंसं बाजूला जरी आपण गेलं तरी एखादी ओसाड जागा पण असेल ना, ते तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर उगवून येत असतात. तर त्या म्हणजे आता मी जसं सांगितलं ह्यातल्या बऱ्याचशा ज्या भाज्या आहेत त्या आपल्या शेतामध्ये तण म्हणूनच यायच्या. तर जेव्हा शेतात गेलोय, भांगळणी केली, म्हणजे अजूनही कोकणामध्ये जिथे आम्ही हे भातशेतीची बियाणी तयार करत असतो, तर तिथे एक आजी बसलेल्या असतात, तर त्यांचं काम तेच असतं की भांगळणी करून जे तण आलेलं आहे ना त्यातलं खाण्यायोग्य वेगवेगळं काढून त्याचं वर्गीकरण करायचं. म्हणजे ते जे काढतात, तण काढतात, ते काढून तिच्या पुढे टाकतात आणि ती ते बघते की खाण्या, मग हे आकूर आहे, हा थर्मर आहे, ही हा कवळा आहे, असं ती वेगवेगळं करते. ही जाण तिला आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही पण, हो, ती इतके वर्ष आधी करत होतो, आता तिच्याच्याने ते वाकून काढणं बिणणं होत नाही, ती बाई बसून हे काम करते. आणि हे खूप कॉमन होतं पूर्वी आपल्या शेतामध्ये की मग आजच्या बसून हे काम करायच्या, मग काही त्यातला भाग काही गाईगुरांना खायला देणं वगैरे, म्हणजे वाया काहीही जात नव्हतं किंवा डायरेक्ट विडीसाईड मारून सगळं मारून टाकलं तर असं हे होत नव्हतं. तर ह्याच्यामध्ये ह्या भाज्या सगळ्या निघतात अशा, आणि मग त्या घरी जाऊन त्याच बनवायच्या आणि खायच्या, कारण पाऊस आहे. तर एक आपल्याला सहज मिळालेला खजिना आहे अगदी. कारण मला वाटतं की ह्या स्थानिक असल्यामुळे, एक तर तुम्ही म्हणालात तसं ऑर्गॅनिक असल्यामुळे त्यात काही प्रथिन नसतील पण विटॅमिन्स तर असतीलच, मिनरल्स सुद्धा असतील आणि काही खास त्यामध्ये पोषक तत्व आहेत, औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे ना खास करून आणि परंपरेने पण ना, म्हणून त्यांना आपल्या रोजच्या म्हणजे आहारात आपण कसा वापर करू, म्हणजे जसं की गावाकडे म्हातारी माणसं अजूनही सांगतात की पावसाळा सुरू झाला की कुडाच्या शेंगांची भाजी खायचीच. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जशी छान सुगंधी फुलं फुलतात, तसा कुडा हे कसं तगरी सारखंच दिसणारं झाड असतं आणि तशीच त्याला पांढरी अशी लांब दांड्याची फुलं येतात, सुगंधी असतात ती, त्या फुलांची पण भाजी केली जाते. आणि मग असं पावसाळा सुरू होताना त्याला छान अशा शेंगा लागतात, लांब लांब एवढ्या अशा असतात, आणि त्या शेंगांची भाजी कडू असते पण ती जबरदस्ती खायची. कारण का, तर पावसाळ्यामध्ये जे गढूळ पाणी येत असतं तर ते पोटामध्ये जे इन्फेक्शन होत असतं, तर हे दूर करायचं काम या शेंगा करत असतात. आणि त्यामुळे ही भाजी आवर्जून खायची, म्हणजे काय की ते पोटातलं इन्फेक्शन नाही होणार. किंवा श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो, तर श्रावणी सोमवारचा उपवास सोडायला कवळ्याचीच भाजी करायची. तर किंवा गोकुळाष्टमीचा उपवास असतो, तर बघितलं असेल बाजारामध्ये शेवग्याचा पाला भरपूर येतो, कारण कोकणामध्ये असं की ती आंबोळ्या आणि शेगलाची भाजी, कोकणामध्ये त्याला शेगलं वगैरे म्हणतात, तर म्हणजे शेवग्याचा जो पाला असतो त्याची भाजी. तर हे एक कुठेतरी म्हणजे हे नैवेद्याला करायचं, मग ते करायचं, मग उपवास सोडायला मग तेच खायचं. आणि असे कुठेतरी आहेत, म्हणजे नागपंचमीला पातोळ्या करतात कोकणात, म्हणजे दह्याच्या गोष्टी करतात, पोहेचे दिवाळीला पोहे करतात. म्हणजे मी कोकणातली असल्यामुळे आणि माझी आजी खूप खाद्य संस्कृतीची जोपासणारी स्त्री असल्यामुळे मला हे माहिती आहे. पण हे प्रत्येक घरात हा इतिहास कुठेतरी लिहिला गेला पाहिजे. खरंय. आणि ना मी तेच सांगेन, म्हणजे जेव्हा असं तू म्हणालीस ना की
कुठला पर्यावरणपूरक किंवा हवामानपूरक कुठला आहार आहे, तर तुम्हाला खूप असा शास्त्रीय अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही मागे जा, तुमच्याकडे सणावाराला कुठले पदार्थ केले जातात, तुमच्या घरच्या नैवेद्याला, देवाचा कुलदैवत असतं त्याला काय नैवेद्य दाखवला जातो, तुमच्याकडे जेव्हा श्राद्ध होतं तेव्हा तुम्ही पूर्वजांना काय खायला घालतात, त्या पदार्थांची तुम्ही यादी काढा. आणि पारंपरिक आता आपण सोयीनी काहीही देतो, अगदी तसं नाही की खोदून खोदून मागे जाऊन असं विचारा, काही लिहिलेलं असेल तर वाचा, त्याचा अभ्यास करा. ते तुमचं खरं स्थानिक अन्न आहे, जे हो. तुम्ही तुमच्या देवाला, तुमच्या पूर्वजांना, मृत तुमचे जे हो. आत्मे आहेत त्यांना तुम्ही जे अन्न हो. देता ते तुमचं पारंपरिक अन्न आहे. जर तुमच्या आज्या असतील, माझी नाही आहे आता, पण माझ्या आईला मी विचारणार आहे. आज्या, आया, मावश्या, काक्या ह्यांच्याकडे ही माहिती असते. त्यांना हे माहित नसेल की हे पर्यावरण पूरक आहे, पण त्यांना हे माहिती आहे की या सणाला हे केलं जातं, श्रावणाच्या सोमवाराला हे करायचं, आणि ते का म्हणून विचारायचं असेल तर हा पॉडकास्ट आहे का? जरूर. म्हणजे बघा ना, कोकणामध्ये फक्त तांदूळ, नारळ आणि गुळ हे वापरून किती पदार्थ बनवलेले आहेत. हो. किती पदार्थ म्हणजे तेच वापरले आहेत वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, कधी उकडून, कधी तळून, कधी भाजून, बोरं कधी केली ते जातात, आतमध्ये सारलं आतमध्ये जातं, तर भरून. कधीतरी त्याची फोडणी केली जाते. तेच तेच आहे, पण त्याला किती वेगवेगळी रूप आहेत, कारण ते स्थानिक तेच उपलब्ध होतं आधी. हो. जे उपलब्ध होतं तेच वापरलं आणि म्हणून ते आहे त्या पद्धतीचं तसं. तर हा आहे. शहरामध्ये रानभाज्या खाताना तुमची जी ओळखीची भाजी आहे, एखाद दुसरी एका कोपऱ्यामध्ये असतं कोणीतरी रानभाज्या विकणारं, त्यांच्याकडे जाऊन जरूर घ्या. त्यांना विचारून घ्या की कशी करायची, ही निवडू कशी मी, कुठला भाग खाऊ, कुठला टाकू, हे तुम्ही नक्की विचारून घ्या. घरी आणल्यानंतर काही रानभाज्या असतात, म्हणजे जसं की शेवळं, तर शेवळं ही प्रचंड खाजरी असतात, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायलाच लागते चांगली, की तुम्ही हाताला व्यवस्थित तेल लावून त्याला आमसूल, चिंच याने काही फरक पडत नाही. त्याला ती काकडाची फळं मग ते त्याच्यासोबत देतात, ती ठेचून त्याचा रस काढायचा असतो आणि त्याच्यामध्ये ती शिजवायची. म्हणजे वरून कोकम वगैरे पण घालायलाच लागतं, पण त्याच्याशिवाय, त्या आंबटपणाशिवाय त्याचा काही खाजरेपणा जात नाही. तर असं काय असेल, किंवा तुम्हाला बांबू शूट्स असतात, बांबूचे कोंब आलेले, समजा त्याची भाजी करायची, तर तुम्हाला आदल्या दिवशी ते कापून तुम्हाला मिठाच्या पाण्यात जर तुम्ही ठेवलेत रात्रभर आणि सकाळी केलं तर ते मऊ होतात. अन्यथा ते मुळातच खूप फायब्रस असल्याने खूप कडक असतात असे ते. तर ह्या अशा काही छोट्या त्याच्या काळज्या घ्यायला लागतात. आणि म्हटलं तर अशाच काही गोष्टी, एक तर ज्ञान नाही, माहिती नाही, तेवढं सहज असं गेलं अंगणामध्ये आणि आपण ती भाजी घेतली, हा भाग नाही. खूप कमी उपलब्धता आहे बाजारामध्ये. आणि पुन्हा हे सगळं असं करायचं, जाऊ दे नको बाई, मी त्यापेक्षा करतच नाही, काय माहिती काय झालं तर, असे कुठेतरी होतं ते. त्यामुळे थोडंसं रानभाज्या खाण्याचं प्रमाण हे शहरांमध्ये जरा कमी झालंय, पण त्यातूनही आता अवेअरनेस वाढतोय आणि विचारून विचारून सुद्धा काही जण अशा पद्धतीने करतायत. आणि ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि हे लोकप्रिय व्हावं लोकांमध्ये, म्हणून याच्यासाठी आम्ही रानभाजी महोत्सव आयोजित करत असतो, पाककृती स्पर्धा आम्ही याच्यामध्ये आयोजित करत असतो. हो. मला खूप आनंद आहे आमच्या या स्पर्धांमध्ये विजेत्या झालेल्या ज्या गृहिणींचे ज्या पाककृती होत्या त्या एका वर्षी कालनिर्णयने मागच्या पानामध्ये छापल्या होत्या. हो. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्या महिलांना एवढा आनंद झाला होता की कालनिर्णयमध्ये माझी पाककृती छापून आली. त्याचा आनंद खूपच विलक्षण होता. हो. आणि थँक्यू सो मच. अशा प्रकारच्या सुद्धा पाककृतींना तुम्ही जो प्लॅटफॉर्म दिलाय त्याबद्दल. ऑफकोर्स या पाककृती महत्वाच्या आहेत, त्या आपल्या खाद्य संस्कृतीचा एक हिस्सा आहेत. अर्थात. पण आपली आता खाद्य संस्कृती काळानुरूप बदललेली आहे. आपल्याकडे जसं पूर्वी शेवयाची खीर व्हायची, तसं आता पास्ता व्हायला लागलाय. जसं पूर्वी आपल्याकडे छान छान वेगवेगळ्या भाकऱ्यांचे पदार्थ होते, तसं आता पिझ्झा आलाय. त्याबरोबरच आयात केलेल्या एक्झॉटिक नावाखाली विकल्या जातात त्या भाज्या असतात. ते वेगवेगळे निरनिराळ्या रंगाचे, ढब्बू मिरची असेल, झुकिनी असेल, मशरूम्स असतील. मशरूम तर आपल्याकडे स्थानिक भरपूर वेगवेगळे त्याचे आहेत. रानभाज्यांमध्येच त्याचा समावेश होतो, हो, जे हो. येतात मशरूम. पण ते जे बटन मशरूम असतात ते टिपिकल, ब्रॉकली, हे सगळे पदार्थ खायला लोकांनी सुरू केले आणि त्याच्यासाठी खास एक्स्ट्रा पैसे मोजतात लोक. तर मला सांगा की
यांच्यात काही हे खाण्यामध्ये काही तसं तथ्य आहे का की यापेक्षाही रानभाज्याच खाव्या? रानभाज्या सीझनल आहेत त्यामुळे जेव्हा त्याचा हंगाम आहे तेव्हा तुम्ही जरूर खा. आणि या भाज्या पण आपण म्हणतो की आयात केलेल्या, पण आता आपण तेवढ्या अशा आयात करत नाही. पण ग्रीन हाऊसेस उभारून खूप, किंवा पॉली हाऊसेस म्हणजे प्लास्टिकचे, आपण जरा बाहेर पडलो शहराच्या तर आपल्याला असं पूर्ण प्लास्टिक वगैरे उभारलेलं दिसतं बघा शेतीमध्ये. तिथे आयदर नर्सरी असते किंवा मग या भाज्या किंवा फुलांची शेती वगैरे केली जाते. त्याच्यासाठी ग्रीन हाऊस, पॉली हाऊस जे तयार करतात, तर त्याच्यामध्ये ह्या भाज्या तयार केल्या जातात. तर त्यामुळे त्या म्हटलं तर आता इथे उगवल्या जातात, पण तरीसुद्धा त्या केवळ रंग काहीतरी वेगळा किंवा चव काहीतरी वेगळी तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला जास्त पैसे देऊन खायचे असतील तर हरकत नाही. पण त्याच्यामध्ये असं काहीही वेगळं नाही आहे की जे आपल्या लोकल भाज्यांमध्ये नाही. म्हणजे झुकिनी ही आपली दुधी आणि काकडीची बहीणच आहे, अगदी सेम आहे, एखादी तशीच आहे. चुलत 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 हा, बहीण लांबची असली गोळी तरी. पण तशीच आहे ती. मिरच्या तर आपल्याकडेही आहेत भरपूर अशा. हो. हिरव्या तर आपण खातोच आपल्या रोजच्या आहारामध्ये, किंवा मशरूम्स, अळिंबी पण आहे अशी. तर खायला हरकत नाही, पण आपल्या ज्या स्थानिक भाज्या आहेत त्या याच्यामध्ये कुठेही कमी नाही, मला हे सांगायचंय. प्राधान्य त्याला द्या. हा, ते आहेच आहे. महत्वाची गोष्ट काय की ह्याचा जो शेतकरी आहे, जो पॉली हाऊस उभारू शकतो, जो ग्रीन शेड नेट बांधू शकतो या भाज्यांसाठी, त्या चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे पोचतील याचं करू शकतो, असा तो थोडासा प्रगत शेतकरी आहे. जेव्हा की दुधी, पडवळ, कारली ह्या भाज्या करणारा जो शेतकरी आहे तो साधा शेतकरी आहे. तर तेव्हा आणि तो खूप तुम्हाला स्वस्त दरामध्ये पुन्हा चांगली भाजीपाला जर उपलब्ध करून देतोय, तर मी असं म्हणेन विशेष घासाघीस न करता त्या भाज्या घ्या, त्या पण खा, या पण खा, सगळ्याच भाज्या सगळ्या खा. खा ना, पण हे पण खा. फक्त तेच खाऊ पण नका. भाज्या खा हे माझ्या भाज्या. मुलांसाठी मला खरंच सांगायचं. हे खा ते खा पण भाज्या खा. भाज्या खा. पण भाज्यांबरोबरच मगाशी आहे तुम्ही मुळं आणि कंद याबद्दल बोललात. म्हणजे वेगवेगळे आपल्याकडे कंद आहेत, वेगवेगळे प्रकारची मुळं आहेत. तर ते कसे महत्वाचे असतात आहारात? हे सगळे जे कंद आहेत ना, तर डायस्कोरिया म्हणून फॅमिली आहे, त्या एकाच फॅमिलीमधून हे येतात. काही जणांना असं किंचित असं खाज असू शकते, म्हणजे सुरणला वगैरे पण असे आहेत की ज्याच्यामध्ये मग आपण कोकम वगैरे वापरून हे करू शकतो. अरवी आपल्याला माहिती असतील, जे ह्याचे अळूचेच गड्डे असतात, पावसाळ्यात अळू निघालं की खाली उरते ती अरवी. अळकुडं वगैरे पण त्याला म्हटलं जातं. किंचित खाज असते त्याला अशा काही ह्याला. आणि बाकी जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बोदकं खूप मोठ्या प्रमाणावर असतात, खनिजे असतात. तर कार्बोदकांचं हा पण एक स्रोत आहे असं म्हणून वापरू शकतो. आणि जसं मी म्हटलं की जिथे जिथे बटाटा लागतो तिकडे तिकडे हे रिप्लेस आरामात होऊ शकतात. कणगर तर खाताना असं डोळे मिटून खाल्ले तर कळणार पण नाही की मी बटाटा खाल्ला का कणगर खाल्ले, अशा पद्धतीने. तर असे ह्याच्यामध्ये अत्यंत हे आहे. एक आणखीन मला सांगायचं ह्याच्यामध्ये, जेव्हा आपण पर्यावरणपूरक आहार असं हे म्हणतोय, की आपण काय या सगळ्या गोष्टींना पर्यावरणपूरक आहार म्हणतो, ह्याच्यासाठी आपण जर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला, पर्यावरणातला एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे पाणी, की या गोष्टींना पाणी किती लागतं. म्हणजे जसं की आपण म्हटलं की आपल्या रोजच्या आहारात आपण साखर मोठ्या प्रमाणावर खातो, तर ऊस पिकवायला आपल्याला किती पाऊस पाहिजे, तर आपल्याला 2000 ते 2500 मिलीमीटर पाऊस झाला तर आपण चांगलं ऊसाचं पीक घेऊन साखर तयार करू शकतो. म्हणजे एक चमचा साखरेसाठी कितीतरी पाणी लागतं. कितीतरी पाणी लागतं. त्याच पद्धतीने जर आपण म्हटलं की तांदळाला पण जवळजवळ 1500 वगैरे असं तुम्हाला 1.5 ते 2000 mm त्याच्याकरता पावसाची गरज असते. त्याच्यानंतर बटाटा 700, त्याच्यानंतर मग आपलं मका येतो, ज्याला साधारण 500 पर्यंत लागते. आणि जेव्हा की हे मिलेट्स आहेत, यांचं उत्पादन घ्यायला आपल्याला 200 ते 400 एवढा जरी पाऊस झाला तरी तो पुरेसा असतो, म्हणजे पाणी कमी. दुसरं तर त्याचं जेव्हा हे पीक येतं, तर ह्या पीक घेताना तुम्ही कुठल्या प्रकारचं खत वापरता, म्हणजे रासायनिक खतं वापरताय तुम्ही त्याच्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर ते पीक चांगलं यावं म्हणून, तर ती रासायनिक खतं की त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धती तुम्ही वापरताय, जसं की साधी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण तांदळाचं पीक घेतो तेव्हा
बघितलं अशी लावणी करताना कधी, तर त्याच्यामध्ये पाणी असतं खूप हम्म, असं, चिखलामध्ये ती रोपं लावली जातात. तर हे जेव्हा पाणी असं मोठ्या प्रमाणावर शेतात साठवून ठेवलं जातं, त्याच्यामधून मिथेन हा उष्णता धरून ठेवणारा वायू मोठ्या प्रमाणावर येत हम्म, असतो. हम्म. किंवा आपण हे जसं आपण आपली रेशनिंग सिस्टीम आहे, तर आपण एका ठिकाणी उत्पादन घेऊन दुसरीकडे पाठवतो, तर हे दळणवळणाचं आहे, पॅकेजिंग आहे. ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला तर हे या सगळ्या अन्नधान्यांमध्ये खूप जास्त असतं. जेव्हा स्थानिक अन्नधान्याचा जेव्हा पुरस्कार करतो, तर हे कार्बन फुटप्रिंट कुठेतरी खूप कमी होत असतं आणि म्हणून त्याच्याकरता याचा खास पुरस्कार केला जातो. येस. आता एक शेवटचा प्रश्न जो अतिशय प्रॅक्टिकल आहे, की एखाद्या सामान्य कुटुंबाने पर्यावरणपूरक आहाराची सुरुवात कशी करावी? तर एका कुटुंबाने कशी सुरुवात करावी, हे तुझा प्रश्न विचारला ना, तोच मला खूप आवडलेला आहे, की आपण याच्यामध्ये कुटुंब म्हणतोय, कुटुंबानी सुरुवात करायची आहे. नाहीतर मोस्टली काय होतं ना, की मग आम्ही काय करू, स्त्रियांनी काय करावं, कारण जास्तीत जास्त महिलांचा याच्यामध्ये बनवण्याचा रोल असल्याने हा त्याच्यामध्ये प्रश्न येतो. तर तू कुटुंब हे म्हटलंस, हे मला सगळ्यात पहिले आवडलं. एक असाच समाजशास्त्रीय असं एक निरीक्षण आहे, की गेल्या शतकामध्ये स्त्री जेवढी घराबाहेर पडली, तेवढा पुरुष घरात नाही शिरला, विशेषतः किचनमध्ये नाही शिरला. हो. त्यामुळे आणि मुख्यतः जेव्हा तुम्ही असं काहीतरी वेगळे अन्नपदार्थ म्हणताय, की आपण जरा ह्याचा समावेश करूया, काही त्यातल्या गोष्टी महाग असू शकतात. म्हणजे तांदूळ तुम्हाला 40 तांदूळ गहू 40-45 रुपयापर्यंत एक बऱ्यापैकी मिळून जातो. पण तुम्हाला नाचणी घ्यायची म्हटली तर ती 60-70 रुपये किलो असते. आणि ऑर्गॅनिक म्हणून जे काही विकतात ते तर प्रचंड 5-6 पट भावाने ही धान्य मिळतात. तर तुम्हाला समजा आता तुम्हाला ते त्याचा समावेश करायचा, तिथे बजेटचा विचार येतो. म्हणजे मला खूप हे पटलेलं आहे, की ही खूप छान धान्य आहेत, या खूप भाज्या चांगल्या आहेत आणि हे मी याचा समावेश संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी माझी जबाबदारी, मी असं विचार केला, मी करायला पाहिजे. अँड वेन इट कम्स टू बजेट, माझं वाटतं हे काय, आपलं साधारण हे सगळं 5-6 हजारामध्ये होऊन जातं, हे इथे आपला 8 हजाराकडे खर्च चाललाय. नाही नाही, हे काय नाही, हे काय फालतूगिरी आहे, हे नाही पाहिजे. तिथे पहिल्यांदा कट होतो. दुसरं आणखीन होतं, की हे आपण खूप म्हटलं लहान मुलांपासून करूया म्हटलं सुरू, पण मग ह्याच्यामध्ये ना पुरुष कुठेतरी अलिप्त राहतो. म्हणजे तो नाही ह्या चवीर नवीन गोष्टी स्वीकारत. त्याला त्याचं तेच खायचं असतं, किंवा मग तो सगळ्यांबरोबर खाणार नाही, किंवा मला ते वेगळी बटाट्याची भाजी बनवून दे, मला नाही खायची ही भाजी, मला अंड तरी करून दे. अशी एक कुठेतरी ना मानसिकता बघतो आपण, की घरातला जो कर्ता पुरुष असतो तो, म्हणजे ही जबाबदारी फक्त आईची नाही किंवा कर्त्या बाईची नाही, तर ही वडिलांची पण परिवाराची. पूर्ण जबाबदारी आहे. घरामध्ये इतर सदस्य असतील तर त्यांची सुद्धा जबाबदारी. त्यांनी बसून आधी पहिले ठरवावं, की आपण काय करायचं काय नाही. बरं, असं नाही एकदम आपण ड्रास्टिक चेंज करायचे, हळूहळू स्लोली तुम्हाला ह्याच्यामध्ये जायचं आहे. तुम्ही कधीतरी खाता, तर आठवड्यातून एकदा आपण रेग्युलर संडेला करायचंच असा विचार करूया का? ओके, जमतंय. मग आपण 2 वेळा करूया का, 3 वेळा करूया का, किमान आपण नाश्ता ह्या गोष्टीचा करू शकतो का? असं तुम्हाला हळूहळू ठरवून, प्रयोग करून हळूहळू तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे वळायचं आहे. आणि जसं मी म्हटलं, की घरातल्या तुम्हाला मोठ्या माणसांचं याच्यामध्ये एकमत हवं आहे आणि त्यांनी सुद्धा ते खाल्लं तर सगळं होतं. मी शाळांमध्ये कार्यक्रम घेत असते, पालक वगैरे पण खूप येतात आणि त्या आया असतात, त्या मला बऱ्याचदा हाच मग प्रश्न अगं, अहो आम्ही मॅडम खूप सांगतो, त्याला हे करून देतो, ते मुलं खातच नाही, खातच नाही. तर मी त्या बाईला तोच प्रश्न विचार, बाई तू खातेस का बसून पहिले? तू खा. तुला खाताना बघून ते बाळ खाणारच आहे आणि त्यांनी नाही खाल्लं ठीक आहे, पण तू खा पहिले, तुझं आरोग्य उत्तम कर. आपण जेव्हा ही सगळी आहाराबद्दल चर्चा करतोय, तेव्हा त्याच्यामध्ये ना मला एक थोडंसं भारताच्या पातळीवर आपली सध्या काय स्थिती आहे आहाराच्या बाबतीत आणि आपण हे का घेतलं पाहिजे, हे मला सांगायचं आहे. नक्की. सर्वे आहेत काही, ज्याच्यामध्ये नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे अँड स्टडी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटिक्स इन द वर्ल्ड, हे सर्वे झालेले आहेत 2024मध्ये. त्याचे जे अहवाल आणि त्याच्यामध्ये जी तथ्य, जी सत्य पुढे आलेले आहेत, ती इतकी म्हणजे आपलं
आपल्याला आतमधून घाबरवणारी आणि हादरवून टाकणारी आहेत की भारतातले जवळजवळ 19.5% ऑलमोस्ट 20 कोटी लोक ही कुपोषित आहेत. महिलांचं म्हटलं तर महिलांमध्ये 57% महिला या रक्तक्षय म्हणजे ॲनिमियाने ग्रसित आहेत आणि त्याच वेळेला एकूणच भारतीयांमध्ये स्थूलतेचं प्रमाण 50%कडे गेलेलं आहे. म्हणजे एकाच वेळेला तुम्हाला स्थूलता कमी करायची आहे आणि पोषण वाढवायचं आहे, कुपोषण पण कमी करायचं. हे किती दुहेरी चॅलेंज आहे आपल्या संपूर्ण समाजाकडे. या आकडेवारीमध्ये असंही एक आलेलं आहे की 38% लोक चुकीचा आहार घेत आहेत वैयक्तिक आवड निवडी पाहिजे. म्हणजे जागतिक अन्न संघटना आहे, त्यांनी काही अन्नाचे निकष घालून दिलेले आहेत की सकस अन्न हे सहज उपलब्ध पाहिजे, ते सहज मिळायला पाहिजे, मला सहज जाऊन मी घेऊन आणि ते परवडेल अशा दरात पण असलं पाहिजे. तर ह्या आपलं पोषक अन्न आपण जेवढी म्हणतो तर ह्याच्या निकषात कुठेतरी तेवढी बसत नाहीत. पण काही माणसं अशी आहेत की दे हॅव ॲक्सेसिबिलिटी, अफोर्डेबिलिटी, अवेलेबिलिटी, एव्हरीथिंग, पण मला हे आवडत नाही, आमच्यात असं चालत नाही, आम्ही ते करत नाही, मला हे नाही चालत. म्हणजे अशा काही वैयक्तिक किंवा काही हे गरम पडतं, थंड आहे, अशा काही चुकीच्या आहाराच्या विषयक कल्पना आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्या पायी ते पोषण मिळत नाही त्यांना. म्हणजे सगळं असून सुद्धा कुपोषित राहतात आणि त्याच्यामध्ये हे मला आवडत नाही. ह्याचं प्रमाण किती असेल असं वाटतं, 38% लोक, 38% लोक हे केवळ या गोष्टीमुळे खात नाहीत, पोषण अन्न उपलब्ध जवळ असून सुद्धा. म्हणजे सर्वसाधारण भारतीयांची उंची आपण 5 फूटच्या मागे पुढे धरली तर या 5 फूट देहाचं आरोग्य कसं पाहिजे हे कोण ठरवणार? 2 इंचाची जीभ ठरवणार की माझा 5 फुटाच्या देहाचं आरोग्य कसं असावं. विसंगती आहे, खूप विसंगती आहे आणि म्हणून याचा आपण इथून विचार करायला हवा. पालकांनी सुद्धा, म्हणून पालकांनी स्वतः घरातली जी मोठी माणसं असतील, आजी आजोबा असतील, यांनी एकत्र येऊन हे जर ठरवून जर त्यांनी ते करायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये होईल. जसं की मी याच्यामध्ये सांगितलं की कोशिंबिरी या अनेकदा आपण त्याच्यामध्ये मिलेट्स घालून 1 पॉट मेल करू शकतो. जसं आपण बघतोय की महिला खूप बाहेर पडलेल्या आहेत आणि आपली जीवनशैली आता सगळ्यांचीच बघितली तर जी धावपळीची जीवनशैली आहे त्याच्यामध्ये एखादंच असा पदार्थ केला सगळ्या कुटुंबांनी खाला तर कोशिंबिरी हे त्याच्यामध्ये एकदम बेस्ट गोष्ट आहे की सगळ्यांनी खावं आणि त्याच्यामध्ये खूप उत्तम तुम्हाला पोषण मिळतं. पण जो कोशिंबिरी करतो त्याला माहिती आहे त्याच्या पूर्वतयारी किती असते, त्याला कापा, किसा, धुवा, त्याच्यासाठी अजून काय काय करा, कारण जेवढं तुम्ही त्याच्यात व्हरायटी घालाल तेवढं त्यातलं पोषण मूल्य वाढणार आहे. हे सगळं संपूर्ण कुटुंबांनी एकत्र येऊन पटापट, तू जर काही काकडी केली, मी कांदा कापला, त्यांनी काय अजून केलं, लहान मुलांना सगळ्यांना तुम्ही सालं काढायला लावा सोलाण्याने, जे असेल ते, हे प्रत्येकाने ज्याला जमेल ते केलं तर फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये सगळ्या कुटुंबाचं जेवण व्यवस्थित पटकन होऊ शकतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुटुंबाचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे आणि घरातले जे मोठे आहेत, कत्ते सवरते जे लोक आहेत, त्यांचं एकमत होऊन त्यांनी जर केलं ना तर मुलं सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात, ते सगळं खायला शिकतात, चवींचा वेगळ्या वेगळ्या त्यांना त्याच्यामध्ये ओळख होते. आता आपण बघितलं तर गोड, तिखट, खारट, मीठ खूप मोठ्या प्रमाणात प्रोसेस्ड फूड आपण खात असतो जास्त, तर त्याच्यामध्ये मीठ, त्याच्यामध्ये कडू, तुरट यासारख्या चवी कुठेच नाही आहेत आपल्या आपण जो रोजचा आहार घेतो त्याच्यामध्ये. तर त्यामुळे या सगळ्याचा समावेश होईल नक्की आवर्जून असं जर आपण बघितलं आणि कोशिंबिरींमध्ये हे सगळं आरामात होऊ शकतं. आणि म्हणून संपूर्ण कुटुंबांनी जर हे केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये ते पर्यावरणपूरक आहार घ्यायला किंवा ओव्हरऑल त्यांची लाईफस्टाईल त्या पद्धतीने अशी होऊ शकते की जी पर्यावरणपूरक आहे, हवामानपूरक आहे, अशा पद्धतीने. वा, हे तुम्ही किती छान सांगितलंय की या सगळ्याचा विचार आपल्या फक्त प्लेट पुरता नसून आपल्या पूर्ण घरासाठी, कुटुंबासाठी, देशासाठी व्हायला पाहिजे. थँक्यू संगीताताई, तुम्ही इतकं छान आम्हाला समजावून सांगितलं हे सगळं. अगदी तुम्ही आता जे आपलं घर, थाळी आणि देश म्हणालात ना त्याच पद्धतीने आहे.
इकिगाई ही संकल्पना आता तुम्हाला माहिती असेल, खूप त्याच्यावर पुस्तकं आली आहेत. आपल्या तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः तुम्ही आनंदी, समाधानी दीर्घायुष्य कसं जगू शकता, ही जपानी संकल्पना आहे हो. ही, ज्याच्यामध्ये असं विचारलंय की तुम्हाला काय छंद आहेत आणि मग त्याच्यात तुमची काय कौशल्य आहेत, त्याच्यापासून त्याची जगाला गरज आहे का, आणि मग समजा ते तुम्ही देऊन तुम्ही त्याच्यापासून पैसे मिळवू शकता का. जर हो. असं झालं म्हणजे आपली आवड, आपलं काम, हे जर एकच झालं तर कुठेतरी ती तुमच्या दीर्घायुष्याची गुरुकिल्ली असते, हो. असं आहे. तर त्याच चालीवर मला असं वाटतं की आपण जेव्हा आपण जी पण गोष्ट खातोय, आता मी खाते आहे, तर खाताना कुठे काही 4 प्रश्न आपण पण आपल्याला विचारावेत की मी हे काय खाते आहे, ते मला खायला आवडतं आहे का, मी जे खाते आहे त्याने माझ्या शरीराचं पोषण होणार आहे का, त्याला पूर्ण पोषण मिळणार आहे का, मी जे हे अन्न खाते आहे त्याचा पर्यावरणावर काही परिणाम होतोय का, वाईट परिणाम होतोय का, आणि हे अन्न पिकवणारा शेतकरी सुखी आहे का, तो आत्महत्या तर नाही ना करत आहे. असा जेव्हा पण आपण खायला घेऊ, जर तेव्हा आपण जर हा विचार कुठेतरी, हे 4 प्रश्न एकेकायचे आहेत तसे ते आपण आपल्याला विचारले आपल्या अन्नाच्या बाबतीमध्ये, तर मला वाटतं ते खऱ्या अर्थाने आपण एका सुखी, समाधानी दीर्घायुष्याकडे आपण वाटचाल करणारे असू. वा, खूपच छान सांगितलं. थँक्यू, तुम्ही आलात त्याबद्दल. तुम्हाला एक छोटीशी धन्यवाद. भेट देणार खूप आहोत खूप आम्ही. धन्यवाद. संगीताताई आपले गिफ्टिंग पार्टनर आहे जय महाराष्ट्र मसाले. हे लालबागची एक कंपनी आहे. त्यांची 75 वर्षांची घरगुती मसाल्यांची परंपरा आहे. खूपच छान. त्यांच्याकडून ही भेट. धन्यवाद. खूप खूप आणि कालनिर्णय तर्फे सुद्धा तुम्हाला एक छोटीशी भेट. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कालनिर्णयच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच अनेक विविध विषयांवर आपण चर्चा करणार आहोत येत्या दिवसांमध्ये. आपले कॉस्ट्युम पार्टनर आहेत साजिरी सारीज. पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेट होणारच आहे, पण तोपर्यंत नमस्कार.